बेलोरा ग्रामपंचायतीची जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजना अडगळीत। जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजना पूर्ण करा, गटविकास अधिकारी यांना निवेदन। घाटंजी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मौजा बेलोरा येथे जलजीवन मिशन अंतर्गत हर घर नळ व पाणीपुरवठा योजनेचे काम सन 2021-22 मध्ये मंजूर होते। त्यानुसार पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करण्यात आले। त्यामध्ये नळ पाणीपुरवठा विहीर व गावांतर्गत पाईप लाईन करण्यात आली। त्यानंतर नळ पाणीपुरवठा योजनेचे कुठलेही काम करण्यात आले नाही। पाण्याची टाकी, गावातील वितरण प्रणाली इत्यादी कामे अजूनही अडगळीत आहे। मागील गेल्या 2 वर्षापासून काम बंद आहे। संबंधित कामाच्या कंत्राटदाराकडून तसेच संबंधित पाणी पुरवठा विभागाला सुद्धा पत्र व्यवहार केलेला आहे। त्याचे कडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही। पाणी पुरवठा योजनेअंतर्गत गावातील ग्रामस्थ वारंवार विचारणा करतात, परंतु ग्रामपंचायतला सुद्धा काही सांगता येत नाही। त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाला ग्रामस्थाच्या रोषाला बळी पडावं लागते। ग्रामस्थ ग्राम सभेच्या वेळी पाणीपुरवठा योजनेसंदर्भात प्रश्न उपस्थित करतात, त्यामुळे ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांमध्ये वाद निर्माण होतात। सध्या पाणीटंचाईचा विचार करता पाणी पुरवठा योजनेचे काम लवकर सुरू होणे अपेक्षित आहे। त्यामुळे गावातील नळ पाणी पुरवठा योजनेचे काम लवकर सुरू करण्यात यावे, अन्यथा ग्रामस्थाच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, याची गांभीर्याने नोंद घ्यावी। सदर पाणीपुरवठा योजनेसंदर्भात ताबडतोब निर्णय घेण्यात यावा, अन्यथा पुढील 7 दिवसामध्ये कंत्राटदाराने उर्वरित काम चालू केल्यास ग्रामस्थ उपोषणास बसणार। त्या पुढील संपूर्ण जबाबदारी संबंधित विभागाची राहील, असे निवेदन गटविकास अधिकारी गजानन पिल्लेवाड यांना देण्यात आले। या निवेदनाच्या प्रतिलिपीत कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद यवतमाळ, उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग पांढरकवडा, आमदार राजूभाऊ तोडसाम यांना पाठविण्यात आला। यावेळी सरपंच वंदना नगराळे, उपसरपंच मुजममील पटेल, प्रवीण बुर्रेवार, ईश्वर बावणे, दत्तात्रय डंभारे, रामदास पेटेवार सह अन्य उपस्थित होते। जिल्हा प्रतिनिधी मुजमिल पटेल। न्यूज 24 आपकी आवाज। प्रॉब्लेम म्हणजे पाणी चालू झालं नाही, टाकीचं ओपनिंग झालं, भूमिपूजन झालं, सर्व झालं। पाईपलाईन पाईपलाईन झाली, कनेक्शन द्यायचे, टाकी पूर्ण रोड फोडून। हा, बेलोरा येथील जी पाण्याची समस्या आहे त्या अंतर्गत तुम्ही इथे निवेदन देण्यासाठी आलेले, तर तुमचं काय म्हणणं आहे? काय नाही, आम्ही आता पाणी पुरवठ्याचा विषय घेऊन व्हिडिओ साहेबाकडे आलो होतो। व्हिडिओ साहेबांना निवेदन दिलं की बा आमचं जे इथलं पाणी पुरवठ्याचं काम हर घर जल जलसेना असं जलजीवन मिशनचा स्कीम आहे, ती स्कीम अर्धवट असून ती पूर्णत्वास करावी असं व्हिडिओ साहेबांना आम्ही विनंती केली आणि निवेदन दिलं। ते कारण की 2 वर्ष झाले ते काम विस्कळीत झालेलं आहे। 18 महिन्याची मुदत होती, आत्तापर्यंत काम झालं नाही आणि गावामध्ये पुरे रस्ते खड्डे खोदून ठेवले। याच्या आधी पण आपण यांना सांगितलं होतं आणि न्यूज वगैरे लागले होते, तर तरी ठेकेदारांनी काही याच्यावर आक्षेप घेऊन काहीच केलं नाही। आम्ही वारंवार आक्षेप घेऊनही यांनी काही लक्ष देत नाही आहे। अगर ते काम व्यवस्थित यावर्षी केलं नाही तर आम्ही 7 दिवसानंतर उपोषणाला बसू, सर्व ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि कर्मचारी।